आम्ही बाहेरून फिरून आल्यावर आम्ही गिफ्ट्स तर घेतले एकमेकांना, पण मला माहिती नव्हतं त्यांनी कोणतं अँकलेट घेतलेलं माझ्यासाठी आणि त्यांना पण माहिती नव्हतं की मी त्यांच्यासाठी काय घेतलं. कारण ते जेव्हा बिल पेमेंट करायला गेले तेव्हा मी त्यांच्यासाठी चेन घेतलेली, तर त्यांना माहिती होतं मी काहीतरी घेतलं, पण काय घेतलं हे अंदाजा त्यांना नव्हता. त्यामुळे आम्ही एकमेकांना गिफ्ट दिलं आणि मला तर उघडायची खूपच घाई. गिफ्ट अनपॅकिंग करायला मला खूप जास्त आवडते. मी तेव्हाच्या तेव्हा गिफ्ट अनपॅक केलं. इतके चिकट पट्ट्या लावलेल्या त्याला आणि त्यांनी पॅकिंगही अतिशय सुंदर केलेली होती. तिथेच करून भेटली आम्हाला पॅकिंग. शॉपमध्ये मी विचारलं तर ते बोलले की शॉपमध्येच करून भेटते. तर मी पटपट मागे गेली आणि शॉपमधूनच पॅकिंग करून आणली आणि त्यांनीसुद्धा तसंच सेम केलं. मला वाटलं ते नाही करणार, पण त्यांनी पण गिफ्ट पॅक करून आणलं. कसं असतं ना नवऱ्याचं प्रेम, माहिती तर नसतं काही, पण करायला भरपूर काही असते, त्यांनाही माहिती असते, पण शेवटी करतात. खूप काही गोष्टी अशा आहेत मला की भेटलेल्या आहेत, वेळेच्या वेळी भेटलेल्या आहे आणि मी त्याबद्दल खुश पण खूप आहे. माझ्याकडनं रॅपिंग कधीच उघडताना सरळ उघडत नाही, मी फाडतेच पेपर तो. पण मला तो पेपरसुद्धा सांभाळायला इतका आवडतो, पण फाटलेला पेपर सांभाळून काय करावं. आणि पॅकिंग पण उघडता उघडता पहा मी काय केलं. कधीच माझं काम सरळ नाही होत असं मला वाटते. त्या अँकलेट मला बघून एवढी खुशी झाली ना, मी खूप वेळ त्या अँकलेटला बघितलं, त्याच्यासोबतच बसलेली होती. नंतर ते बोलले की मला पण दाखव, तर मी त्यांना दाखवलं, पण ते व्हाईटवर काही उमटलं नाही, तुम्हाला नाही दिसणार, पण मी पायात घालून दाखवते बरं. खूप सुंदर असं पायात पण दिसत होतं ते. मी पायात घातलं, मग नंतर त्या पायात घातल्यावर सुद्धा इतकं सुंदर दिसत होतं. ते डबल लेअरचं होतं, त्यामुळे ते अतिशय सुंदर दिसत होतं आणि मला सेम असंच पाहिजे होतं. मी त्यांना एक दिवस आधीच त्यांना मी दाखवलेलं होतं कोणाच्या तरी पायात, म्हणजे इन्स्टावर रील होती त्यात, बरं गैरसमज नका करू. तर मग मी त्यांना दाखवलं होतं, त्यामुळे त्यांनी घेतलं तर तेच घेतलं, सेम नाही पण डबल लेअरचं. नंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही पण फोडा ना, नाही बोललेत. मग म्हटलं मी फोडू, ओपन करू, तर ते म्हटले कर. मी तर बोलली, मला गिफ्ट अनबॉक्स करायला खूप जास्त आवडतं. अतिशय म्हणजे इतके की मी माझ्या घराची वास्तुशांती झालेली होती. त्याच दिवशी लिटरली रात्रीच 11 ते 12 वाजेच्या आसपास मी उठून सगळे गिफ्ट अनपॅक केले आणि त्यांची मजा करत सगळे बसलेले. म्हटलेत की लगेच काय अनपॅक करते, थांब थोड्या वेळाने कर, पण नाही म्हटलं मला आताच करायचे. तर मग सगळे लाईट लावला, सगळे बसले आणि अनपॅकिंग करत बसले. नंतर मी हे सगळं अनपॅक केलं आणि त्यांनासुद्धा त्यांची चैन दाखवली, तर त्यांना खूप आवडली. अतिशय खूप छान दिसत होती. ही गार्गीमधून आणलेला आम्ही, P&Gचं नवीन ब्रँड आहे हा गार्गी. त्यातून खूप अतिशय सुंदर असे सिल्वर, गोल्डन, रोज गोल्ड असे टाईपचे खूप सारे ज्वेलरी तिथं आहेत आणि अतिशय म्हणजे त्याचे जे प्राईज आहेत ना, काहीच महाग नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. मी उठली आणि त्यांना घालून दिलं, तर त्यांना खूप आवडलं ते, त्यामुळे तेही खुश झाले आणि मीही खुश. फ्रेंड्स, मिलते अगले ब्लॉग में, बाय बाय.